मित्रांनो, आपण अनेक जण नेट बँकिंग वापरत असाल. अनेकदा आपल्याकडून नजर चुकीने 3 वेळा चुकीचा पासवर्ड टाईप केला जातो आणि मग SBI बँकेकडून तुमचं अकाउंट हे 24 तासांसाठी बंद करण्यात येतं. अशा वेळी आपले जर आर्थिक व्यवहारासंबंधी महत्त्वाचे काम असेल तर आपण मात्र अडचणीत येतो. पण आता काळजी करू नका, यावर उपाय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे SBI नेट बँकिंग लगेच सुरू करू शकता. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अजून क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. यासाठी व्हिडिओच्या खाली जे लाल रंगाचं बटन दिसतंय त्या सबस्क्राईब बटनावर लगेच क्लिक करा. नमस्कार, मी के भालचिम. आजच्या व्हिडिओत आपण SBI नेट बँकिंग 3 चुकीच्या पासवर्डमुळे 24 तासांसाठी लॉक केल्यास ते लगेच अनलॉक कसे करावे याविषयी माहिती घेऊया. चला तर मग. सर्वप्रथम तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्च इंजिनच्या ॲड्रेस बारमध्ये SBI बँकेची ऑफिशियल वेबसाईट टाकायची, www.onlinesbi.com. अशा पद्धतीची वेबसाईट टाकल्यानंतर एंटर करायचं. एंटर केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक नवीन पेज, या स्टेट बँकेचं होम पेज ओपन होईल. त्यातील पर्सनल बँकिंग या ऑप्शनमधील लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं. लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढीलप्रमाणे दुसरं पेज ओपन होईल. त्यातील कंटिन्यू टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कंटिन्यू टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे एक पेज आपल्यासमोर ओपन होईल. त्यातील युजर नेम आणि पासवर्ड असे 2 रकाने आपल्याला या ठिकाणी चौकोन दिसतात. त्यातील युजर नेममध्ये आपलं युजर नेम टाकायचं आणि पासवर्डमध्ये आपला पासवर्ड टाकायचा. आता मी तुम्हाला माझा युजर नेम टाकून दाखवतो. माझं अकाउंटसुद्धा हे एका दिवसासाठी ब्लॉक करण्यात आलेले आहे. तुम्ही आता पाहू शकता. पहा, वरती एक सूचना आलेली आहे, यू हॅव बीन लॉक्ड आउट फॉर द डे बिकॉज ऑफ 3 इनव्हॅलिड अटेम्प्ट्स ड्युरिंग द डे. अशा पद्धतीचा एक आपल्याला वरती मेसेज आलेला आहे. पहा, यानंतर अशा पद्धतीचा एक मेसेज आलेला आहे. यानंतर काय करायचं तर या युजर नेम आणि पासवर्डच्या उजव्या बाजूला न्यू युजर रजिस्ट्रेशन, फॉरगॉट लॉग इन पासवर्ड आणि फॉरगॉट युजर नेम यातील फॉरगॉट लॉग इन पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. त्यामध्ये फॉरगॉट माय लॉग इन पासवर्ड ही जी आपल्याला एक टॅब दिसते ती टॅब तशीच ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पहा, पुढील पेजवर आपल्याला युजर नेम, अकाउंट नंबर, कंट्री, रजिस्टर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ अशा पद्धतीची विविध माहिती भरायची. तर सर्वप्रथम मी माझं युजर नेम टाकतो. युजर नेम टाकल्यानंतर अकाउंट नंबर, आपला जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर या रकान्यामध्ये टाकायचा. अकाउंट नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची. मी कंट्री सिलेक्ट करतो. कंट्री सिलेक्ट केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर, आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल SBI अकाउंटला तो रजिस्टर असा मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा. रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपली जी काही डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख, ती जन्मतारीख अचूक पद्धतीने या ठिकाणी नोंदवायची. जन्मतारीख नोंदवल्यानंतर पुढे आपल्याला एक कॅप्चा कोड दिसतोय ज्यामध्ये काही लेटर्स आणि नंबर्स दिसतात. ते लेटर्स, नंबर्स स्मॉल कॅपिटल व्यवस्थित भरायचे. त्यानंतर पुढे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक 1 टाइम पासवर्ड आलेला आहे. तो पासवर्ड व्यवस्थित या एंटर 1 टाइम पासवर्ड या रकान्यामध्ये टाईप करायचा. तो OTP टाईप केल्यानंतर कन्फर्म नावावरती क्लिक करायचं. कन्फर्म टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला लॉग इन कशा थ्रू करायचंय त्याचे 3 ऑप्शन असतील, युजिंग ATM कार्ड, प्रोफाईल पासवर्ड की विदाउट ATM कार्ड अँड प्रोफाईल पासवर्ड. तर या ठिकाणी मी युजिंग प्रोफाईल पासवर्डने लॉग इन करणार आहे. तर मी या युजिंग प्रोफाईल पासवर्डच्या समोर क्लिक करतो. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर आपला प्रोफाईल पासवर्ड टाकायचा आहे. आपला जो काही प्रोफाईल पासवर्ड असेल तो व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचा. प्रोफाईल पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज अशा पद्धतीने आपल्या समोर येईल. त्यामध्ये आपल्याला आता एक नवीन पासवर्ड तयार करून टाकायचा आहे. पहिल्या रकान्यात तुम्ही एक तुमचा नवीन पासवर्ड तयार करून टाकायचा. आता मी माझा एक नवीन पासवर्ड टाकतो. नवीन पासवर्ड टाकल्यानंतर तोच पासवर्ड पुन्हा कन्फर्म न्यू लॉग इन पासवर्ड या रकान्यामध्ये टाकायचा. या ठिकाणी पासवर्ड टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक सक्सेसफुलची टिक मार्क येईल. त्यासमोर म्हटलेलं आहे युअर लॉग इन पासवर्ड हॅज बीन रिसेट सक्सेसफुली. यानंतर आपण आपला युजर नेम आणि आता हा रिसेट केलेला पासवर्ड टाकून आपलं नेट बँकिंग आपण वापरू शकतो. धन्यवाद.